the next article in the oscillation, that is composition of two SHM having the same period and traveling along the same path. Consider that particles subjected in the two SHM, composition of two SHM having the same period and traveling along the same path, but different in amplitudes and initial phases. So we can write the displacement of these two SHMs. So first of all, we can write here the displacement for the first SHM x1, which is equal to a1 sine omega t plus phi 1. So this is the amplitude and this is the initial phase. So different in initial phase, but same period and traveling along the same path. So this is the displacement of that first particle, which can be performing simple harmonic motions having the same period and traveling along. Another displacement of the second SHMs we can write here. So a2 sine omega t plus phi 2. So give it as the equation first and it as the equation number second. So composition or the combination of two SHMs having the same period. So we can write here the combining these two. Therefore we can write here x, which is equal to x1 plus x2. So there is the addition of the displacement of the two SHM. So we can write here x, which is equal to a1 sine omega t plus phi 1 plus a2 sine omega t plus phi 2. Okay. So now we can write here x, which is equal to a1 in bracket, we can expand this term, that is sine omega t into cos phi plus cos omega t into sine phi. Okay, plus a2, again we can expand this term, sine omega t into cos phi 2, इथं phi 1 असेल आणि खाली phi 2 प्लस cos omega t into sin phi 2. अशा पद्धतीने आपण काय केलं, ह्या ब्रॅकेटचं एक्सपान्शन केलं. ओके, त्यानंतर आपण काय बघा, साइन ओमेगा टी ची टर्म साइन ओमेगा टी ची बाजूला काढूया. ओके, सो एक्स विच इज इक्वल टू आपल्याला लिहिता येईल एक्स विच इज इक्वल टू काय, साइन ओमेगा टी इन ब्रॅकेट, इथं साइन ओमेगा टी आहे, इथं साइन ओमेगा टी आहे, म्हणजेच काय राहिलं, a1 आतमध्ये मल्टिप्लाय करूया, a1 cos phi 1 प्लस a2 cos phi 2, a2 cos phi 2. ओके, पुढच्या टर्ममधून cos ओमेगा टी आपण बाहेर काढूया, म्हणजे काय, प्लस cos ओमेगा टी, इथनं cos ओमेगा टी बाहेर काढला की परत आतमध्ये काय राहत आहे, a1 कशाला मल्टिप्लाय होणार आहे, साइन phi 1 प्लस a2 हा साइन phi 2. यानंतर आपण या ठिकाणी ज्या काय व्हॅल्यू मिळाल्या, साइन ओमेगा टी a1 cos phi 1 प्लस a2 cos phi 2 आणि cos ओमेगा टी a1 sin phi 1 प्लस a2 sin phi 2. या ठिकाणी आपण ब्रॅकेटची जी काय टर्म आहे याच्यासाठी आपण एक नोटेशन घेऊया, बट वी कॅन राईट हिअर a1 cos phi 1 plus a2 cos phi 2, which is equal to r cos delta. r is the resultant displacement, a1 plus a2 याच्याऐवजी आपण r ठेवलं. ओके, and phi 1 plus phi 2 हे याच्यासाठी आपण जो काय इनिशियल फेज आहे तो आपण डेल्टा घेतला. ओके, त्यानंतर a1 साइन ही जी काय ब्रॅकेट आहे या ब्रॅकेटसाठी अँड a1 sin phi 1 plus a2 sin phi 2
विच इज इक्वल टू, म्हणजे ह्या ब्रॅकेटसाठी A1 A2 आपल्याला माहीत आहे आर, आणि या ठिकाणी साईन φ1 प्लस साईन φ2 आहे. या ठिकाणी आपण साईन डेल्टा φ1 φ2 काय आहे, इनिशियल फेज, डिफरंट इन इनिशियल फेज अँड डिफरंट इन ॲम्प्लिट्यूड. ओके, बट सेम पिरियड. यानंतर आपण बघा ह्या ज्या व्हॅल्यू आहेत ह्या वरच्या इक्वेशनमध्ये आपण ठेवूया. ह्याला इक्वेशन नंबर ए असं म्हणूया. ओके, काय इक्वेशन मिळेल बघा, साईन ओमेगा टी तर आहेच. ओके, कॉस ओमेगा टी राहणार आहे, याच्याऐवजी फक्त आर कॉस डेल्टा येईल, याच्याऐवजी आर साईन डेल्टा येईल. आणि सगळ्यात महत्त्वाचं जे काय आपण या ठिकाणी घेतलेल्या व्हॅल्यू आहेत हे आपण लिहूया. ओके, एक्स विच इज इक्वल टू काय बघा, एक्स विच इज इक्वल टू कॉस ओमेगा टी इंटू आर, सॉरी पहिल्यांदा आपलं काय साईन ओमेगा टी आहे इथली टर्म, साईन ओमेगा टी. सो साईन ओमेगा टी इंटू या टर्मसाठी आर कॉस डेल्टा प्लस कॉस ओमेगा टी इंटू आर साईन डेल्टा, असं आपल्याला या ठिकाणी ह्या दोन व्हॅल्यू ठेवल्या की आपल्याला इक्वेशन मिळालं आहे. ओके, मग साईन ओमेगा टी यामध्ये आता डेल्टा आपण काय करूया, जो डेल्टा आहे तो आपण डेल्टा सॉरी आर जो दिसतोय आपण कॉस डेल्टा आणि साईन डेल्टा. ओके, तर आर जे आहे रिझल्टंट ॲम्प्लिट्यूड आपण म्हणूया ते बाहेर काढूया, म्हणजेच काय होईल, एक्स विच इज इक्वल टू आर इन ब्रॅकेट काय बघा साईन ओमेगा टी इंटू कॉस डेल्टा प्लस कॉस ओमेगा टी इंटू साईन डेल्टा. म्हणजे जसं या ठिकाणी आपण एक्सपान्शन केलं तर कशाचं, साईन ओमेगा टी प्लस φ1चं साईन ओमेगा टी इंटू कॉस φ1 प्लस कॉस ओमेगा टी इंटू साईन φ1 याचं संक्षिप्त रूप हे लिहिलं. हे आपल्याला त्या ठिकाणी म्हणजे याचं संक्षिप्त रूप हे येईल आणि याचं विस्तारित रूप हे येणार आहे. म्हणजेच या ठिकाणी सुद्धा काय येईल बघा, जसं आपण साईन ओमेगा टी प्लस φ1चं घेतलं साईन ओमेगा टी कॉस φ1 प्लस कॉस ओमेगा टी साईन φ1, तसं इथं साईन ओमेगा टी इंटू कॉस डेल्टा प्लस कॉस ओमेगा टी इंटू साईन डेल्टा, साहजिकच याच्याऐवजी काय येणार आहे, एक्स विच इज इक्वल टू आर इंटू साईन ओमेगा टी प्लस डेल्टा. हे इक्वेशन आपल्याला या ठिकाणी मिळेल आणि हेच सांगता येईल दिस इज द रिझल्टंट डिस्प्लेसमेंट ऑफ ए पार्टिकल परफॉर्मिंग लिनियर SHM having the composition of two SHMs having the same period and traveling along the same path. ओके, हे इक्वेशन आपल्याला काय सांगतंय, दिस इक्वेशन शो दॅट द मोशन इज द सिंपल हार्मोनिक मोशन. मोशन कशा आहे, सिंपल हार्मोनिक मोशन आपल्याला सांगता येईल. अँड पिरियड विच इज इक्वल टू 2 पाय बाय ओमेगा आपल्याला सांगता येईल. आणि फेज डिफरन्स तर आपल्याला साहजिकच माहीत आहे काय आहे, फेज डिफरन्स डेल्टा इतका आहे, बरोबर आहे. आर काय आहे आपल्याला माहीत आहे, रिझल्टंट ॲम्प्लिट्यूड, मग सांगता येईल आर बी द रिझल्टंट ॲम्प्लिट्यूड and delta be the resultant initial phase. ओके, अशा पद्धतीने आपल्याला हे सांगता येईल कंपोजिशन ऑफ 2 SHMs हॅव्हिंग सेम पिरियड अँड अलॉंग द सेम पाथ. हे तुम्हाला 3 मार्कासाठी विचारलं जाईल. ओके, यानंतर पुढचं आपण बघायचं आर्टिकल सो एक्सप्रेशन फॉर रिझल्टंट ॲम्प्लिट्यूड, हे पुढचं आर्टिकल आपल्याला बघायचं आहे. एक्सप्रेशन फॉर रिझल्टंट ॲम्प्लिट्यूड, रिझल्टंट ॲम्प्लिट्यूड जे काय आहे आपण त्याच्यासाठी मानतोय आर. ओके, आता हे ॲम्प्लिट्यूड रिझल्टंट ॲम्प्लिट्यूड काढण्यासाठी आपल्याला दोन ही इक्वेशन माहीत पाहिजेत. कोणती, आर कॉस डेल्टा विच इज इक्वल टू A1 कॉस φ1 प्लस A2 कॉस φ2 आणि आर साईन डेल्टा विच इज इक्वल टू A1 कॉस φ1 A1 साईन φ1 सॉरी आर साईन डेल्टा विच इज इक्वल टू A1 साईन φ1 प्लस A2 साईन φ2. ह्या इक्वेशनचा आपल्याला आधार घेऊन काय सांगता येईल, ह्याला इक्वेशन 1 आणि 2 आपण म्हणूया स्क्वेअरिंग अँड ॲडिंग अबाव इक्वेशन फर्स्ट अँड 2. ओके, बघूया आपण काय मिळत आहे, स्क्वेअर करूया आणि ॲड करूया. ओके, सो डाव्या बाजूच्या ज्या टर्म आहेत काय, आर स्क्वेअर कॉस स्क्वेअर डेल्टा प्लस आर स्क्वेअर साइन स्क्वेअर डेल्टा विच इज इक्वल टू काय ब्रॅकेटमधली टर्म A1
कॉस फाय 1 प्लस A2 कॉस फाय 2 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस स्क्वेअर केला प्लस ॲड करायचा आहे A1 साइन फाय 1 प्लस A2 साइन फाय 2 ब्रॅकेट स्क्वेअर. ओके, आता या ठिकाणी काय येणार आहे, कॉस स्क्वेअर डेल्टा प्लस साइन स्क्वेअर डेल्टा 1 येणार आहे. R1 आपण कॉमन काढल्या. ओके, सो डाव्या बाजूला फक्त काय राहील R1 स्क्वेअर इंटू साइन स्क्वेअर कॉस स्क्वेअर डेल्टा प्लस साइन स्क्वेअर डेल्टा 1 येणार आहे. ओके, R1 स्क्वेअर कॉमन काढला. त्यानंतर इक्वल टू याचं पण आपण स्क्वेअर करूया. काय स्क्वेअर येईल बघा, A1 स्क्वेअर कॉस स्क्वेअर फाय 1 प्लस A2 स्क्वेअर कॉस स्क्वेअर फाय 2 प्लस ट्वाइस ऑफ A1 A2 कॉस फाय 1 कॉस फाय 2. अशा पद्धतीनं आपण या ब्रॅकेटचा स्क्वेअर केला. म्हणजे A प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर A स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस ट्वाइस ऑफ AB अशा पद्धतीनं आपण केलं. ओके, सो दुसऱ्या याची पण आपण या ठिकाणी प्लस म्हणूया. प्लस काय येईल A1 स्क्वेअर साइन स्क्वेअर फाय 1 प्लस A2 स्क्वेअर साइन स्क्वेअर फाय 2 साइन स्क्वेअर फाय 2 प्लस काय येणार आहे ट्वाइस ऑफ A1 A2 साइन फाय 1 इंटू साइन फाय 2. असं आपल्याला या पुढच्या ब्रॅकेटचं काय मिळालं, एक्सपान्शन आपण केलं. ओके, हे सोपं आहे एक्सपान्शन. आता यामध्ये कॉमन टर्म आपण काढूया. कॉस स्क्वेअर फाय 1 प्लस साइन स्क्वेअर फाय 1 याची व्हॅल्यू 1 येईल. इथं पण कॉस स्क्वेअर फाय 2 प्लस साइन स्क्वेअर फाय 2 याची व्हॅल्यू 1 येईल. म्हणजे आपल्याला सांगता येईल इन शॉर्ट इथं R स्क्वेअर विच इज इक्वल टू काय येईल बघा, याची इथं A1 स्क्वेअर प्लस या ठिकाणी इथून A1 स्क्वेअर आपण कॉमन काढला आणि कॉस स्क्वेअर फाय 1 प्लस साइन स्क्वेअर फाय 1 म्हणजे A1 स्क्वेअर इंटू काय येणार आहे 1 येणार आहे प्लस इथून A2 काढला कॉमन A2 स्क्वेअर साइन स्क्वेअर फाय 2 प्लस कॉस स्क्वेअर साइन स्क्वेअर फाय 2 प्लस कॉस स्क्वेअर फाय 2 ची व्हॅल्यू किती 1 येणार आहे. प्लस इथून पण आपण ही टर्म काढूया कॉमन ट्वाइस ऑफ A1 A2 आणि ब्रॅकेटमध्ये जी टर्म राहते ती कुठली कॉस फाय 1 इंटू कॉस फाय 2 प्लस साइन फाय 1 इंटू साइन फाय 2. ही जी ब्रॅकेटमधली टर्म जी आहे या टर्मसाठी आपण कॉस फाय 1 कॉस फाय 2 प्लस साइन फाय 1 साइन फाय 2 याच्यासाठी आपण एक टर्म वापरणार आहे आणि ती म्हणजे आपल्याला सांगता येईल काय बघा, हे बाकीच्या टर्म लिहून घेऊया. R स्क्वेअर विच इज इक्वल टू काय सांगता येईल बघा, A1 स्क्वेअर प्लस A2 स्क्वेअर प्लस ट्वाइस ऑफ A1 A2 इन ब्रॅकेट कॉस आपल्याला सांगता येईल इंटू कॉस काय फाय 1 मायनस फाय 2 कॉस फाय 1 मायनस कॉस फाय 2 अशा पद्धतीने फाय 1 मायनस फाय 2 अशा पद्धतीनं जरी केलं तरी चालते. ओके, A2 इंटू कॉस फाय 1 मायनस अशा पद्धतीनं आपल्याला जस्ट या ठिकाणी त्याचं एक्सपान्शन सांगता येईल कॉस फाय 1 मायनस फाय. हेच आपल्याला या ठिकाणी R स्क्वेअर नको आहे, R पाहिजे. रिझल्टंट आपल्याला काय पाहिजे, रिझल्टंट ॲम्प्लिट्यूड पाहिजे. देअरफॉर R विच इज इक्वल टू काय येणार आहे, सगळ्या टर्म कशा जातील स्क्वेअर रूटमध्ये. सो R विच इज इक्वल टू अंडर रूट A1 स्क्वेअर प्लस A2 स्क्वेअर प्लस ट्वाइस ऑफ A1 A2 इंटू कॉस फाय 1 मायनस फाय 2. So this is our the expression for resultant amplitude that is R. ओके, से अशा पद्धतीनं आपल्याला हे एक्सप्रेशन जे आहे ॲम्प्लिट्यूडचं सांगता येईल. बघा काय अडचण आहे का यामध्ये, तर नेक्स्ट एक्सप्रेशन आपल्याला बघायचं आहे एक्सप्रेशन फॉर रिझल्टंट इनिशियल फेज, त्याला आपण डेल्टा असं म्हणतोय. परत या ठिकाणी आपल्याला ही दोन इक्वेशन खूप महत्त्वाचे आहेत. R cos डेल्टा विच इज इक्वल टू A1 cos फाय 1 प्लस A2 cos फाय 2. इक्वेशन 1 R sin डेल्टा विच इज इक्वल टू A1 sin फाय 1 प्लस A2 sin फाय 2.
या दोन इक्वेशनचा वापर करायचा की जो आपण रिझल्टंट ॲम्प्लिट्यूडसाठी केलता. तिथं आपण स्क्वेअरिंग अँड ॲडिंग म्हणलं होतं. या ठिकाणी आता आपल्याला काय करायचं आहे, डिवायडिंग इक्वेशन 2/1, डिवायडिंग इक्वेशन 2/1, 2ला 1ने डिवाइड करायचं म्हणजे काय मिळेल बघा, आर साइन डेल्टा अपॉन आर कॉस डेल्टा विच इज इक्वल टू साइन डेल्टाची जी काय व्हॅल्यू आर साइन डेल्टाची ते आपण वर लिहूया, A1 साइन phi1 प्लस A2 साइन phi2 डिवायडेड बाय आर कॉस डेल्टाची A1 कॉस phi1 प्लस A2 कॉस phi2. ओके. आता यानंतर आपल्याला काय करायचं आहे बघा, या ठिकाणी आरला आर तर कॅन्सल होणार आहे, मग काय राहणार आहे या ठिकाणी, साइन डेल्टा अपॉन कॉस डेल्टा, म्हणजेच आपल्याला सांगता येईल साइन अपॉन कॉस टॅन. ओके, म्हणजे आपण सांगता येईल टॅन डेल्टा विच इज इक्वल टू आहे हीच टर्म जशीच्या तशी राहणार आहे, म्हणजेच A1 साइन phi1 प्लस A2 साइन phi2 डिवायडेड बाय A1 कॉस phi1 प्लस A2 कॉस phi2. ही टर्म जशी आहे तशीच राहणार आहे. ओके, आपल्याला पाहिजे डेल्टा. काय आहे आपल्याला, काय पाहिजे, डेल्टा. हा डेल्टा पाहिजे. ओके, डेल्टा आपल्याला पाहिजे. डेल्टा, ह्या डेल्टाची व्हॅल्यू दॅट इज इनिशियल फेज, डेल्टाची व्हॅल्यू आपल्याला पाहिजे. ओके, सो डेल्टा विच इज इक्वल टू आपल्याला काढायचं असेल तर काय करावं लागेल, हे टॅन जे आहे टॅनला तिकडं पाठवावं लागेल. म्हणजेच काय, डेल्टा विच इज इक्वल टू टॅन इनवर्स ऑफ काय येणार आहे बघा ब्रॅकेटमध्ये A1 साइन phi1 प्लस A2 साइन phi2 डिवायडेड बाय A1 कॉस phi1 प्लस A2 कॉस phi2. या पद्धतीने, म्हणजे थोडक्यात काय, डेल्टा विच इज इक्वल टू टॅन इनवर्स अशा पद्धतीने इक्वेशन आपल्याला मिळेल. आणि हे इक्वेशन म्हणजेच काय, धिस इक्वेशन शोज दॅट द एक्सप्रेशन फॉर रिझल्टंट इनिशियल फेज दॅट इज डेल्टा. अशा पद्धतीने आपल्याला डेल्टा विच इज इक्वल टू टॅन इनवर्स ऑफ A1 साइन phi1 प्लस A2 साइन phi2 डिवायडेड बाय A1 कॉस phi1 प्लस A2 कॉस phi2 असं आपल्याला सांगता येईल. तर यानंतर आपण स्पेशल केसेस बघूया काय आहेत ह्या. बघा, पहिली केस जी आपल्याला सांगता येईल, इफ थीटा विच इज इक्वल टू 0 डिग्री दॅट इज, आपल्याला सांगता येईल थीटा म्हणण्यापेक्षा आपण असं म्हणूया फेज डिफरन्स. ओके, ते मोर करेक्ट होईल. इफ फेज डिफरन्स phi1 मायनस phi2 विच इज इक्वल टू 0 डिग्री, मग काय होईल बघा, इक्वेशन कशा पद्धतीनं आपल्याला माहीत आहे, रिझल्टंट ॲम्प्लिट्यूडचं आर विच इज इक्वल टू काय, स्क्वेअर रूट ऑफ A1 स्क्वेअर प्लस A2 स्क्वेअर प्लस ट्वाइस ऑफ A1 A2 कॉस phi1 मायनस phi2. अशा पद्धतीनं आपल्याला हे इक्वेशन माहीत आहे. या ठिकाणी आता आपल्याला सांगता येईल बघा, या ठिकाणी जी व्हॅल्यू आहे ही काय व्हॅल्यू येणार आहे, 0. कॉस 0 आपल्याला माहीत आहे, म्हणजे थोडक्यात काय, बट कॉस phi1 मायनस कॉस phi1 मायनस phi2 विच इज इक्वल टू किती, आता ही व्हॅल्यू 0 ठेवली, phi1 मायनस म्हणजे याची व्हॅल्यू 1 आली. ओके, म्हणजे आपल्याला हे इक्वेशन कसं सांगता येईल, आर विच इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ A1 स्क्वेअर प्लस A2 स्क्वेअर प्लस ट्वाइस ऑफ A1 A2 असं इक्वेशन. आणि हेच एक्सपान्शन कशाचं आहे, तर आर विच इज इक्वल टू आपल्याला माहीत आहे काय, स्क्वेअर रूट ऑफ A1 प्लस A2 ब्रॅकेट स्क्वेअरचा आहे. म्हणजेच स्क्वेअर रूट निघून जाणार, म्हणजे आर विच इज इक्वल टू काय येणार, A1 प्लस A2 आलं. हे या पद्धतीचं आपल्याला इक्वेशन मिळालं. जर समजा बट A1 विच इज इक्वल टू A2 असेल तर काय होणार आहे, आर विच इज इक्वल टू ट्वाइस ऑफ ए असं आपल्याला इक्वेशन मिळू शकतं आहे. ही पहिली केस झाली. कशासाठी, जर समजा
फेज डिफरन्स phi1 मायनस phi2 विच इज इक्वल टू 0 असेल तर. ओके, यानंतर आपल्याला सांगता येईल बघा, दुसरी केस आपण सांगूया. इफ फेज डिफरन्स phi1 मायनस phi2 विच इज इक्वल टू 90 डिग्री आपण म्हटलं. ओके, तर काय होणार आहे हेच कॉस जी काय व्हॅल्यू आहे, कॉस phi1 मायनस phi2 ची व्हॅल्यू काय, कॉस 90 ची व्हॅल्यू आपल्याला माहित आहे 0. ओके, सो धिस इक्वेशन बिकम्स आर विच इज इक्वल टू काय येणार आहे, a1 स्क्वेअर प्लस a2 स्क्वेअर प्लस ट्वाइस ऑफ a1 a2. इथं व्हॅल्यू काय होणार आहे, कॉस याची व्हॅल्यू जी आहे ती टोटल काय होणार आहे, कॉस या ठिकाणी phi1 मायनस phi2 याची व्हॅल्यू 90 ठेवली, कॉस 90 ची व्हॅल्यू आपल्याला काय सांगता येईल 0 येणार आहे. ही व्हॅल्यू 0 झाली की ही टोटल टर्म 0 झाली, म्हणजे राहते काय आर विच इज इक्वल टू a1 स्क्वेअर प्लस a2 स्क्वेअर. अशा पद्धतीने आपल्याला हे इक्वेशन मिळू शकते. ओके, आता यामध्ये आपण काय करूया, जर समजा बट a1 विच इज इक्वल टू a2 अशी कंडिशन असेल, म्हणजे ॲम्प्लिट्यूड पहिल्याचं हेच दुसऱ्याचं असेल तर काय होणार आहे बघा. सो काय होणार आहे बघा, या ठिकाणी आर विच इज इक्वल टू वर्गमुळामध्ये इथं पण a1 स्क्वेअर प्लस म्हणजेच ट्वाइस ऑफ a1 स्क्वेअर असं होईल. म्हणजेच हे आपण कसं लिहू शकतोय, आर विच इज इक्वल टू वर्गमुळात 2 वर्गमुळाच्या बाहेर a1, म्हणजेच आर विच इज इक्वल टू √2 इंटू a1. अशा पद्धतीनं आपल्याला ही व्हॅल्यू मिळेल. कधी मिळणार आहे ही व्हॅल्यू, जर a1 विच इज इक्वल टू a2 असेल आणि जर थीटा म्हणजेच phi1 मायनस phi2 हा जर 0 असेल तर. तिसरी कंडिशन आपल्याला सांगता येईल काय बघा, इफ फेज डिफरन्स phi1 मायनस phi2 विच इज इक्वल टू 180 डिग्री. मग आपल्याला माहित आहे कॉस 180 ची व्हॅल्यू कॉस phi1 मायनस phi2 काय होणार आहे, इथं 180 व्हॅल्यू ठेवली -1 होईल, आणि मग ही व्हॅल्यू जर या ठिकाणी ठेवली तर इथं मायनस होणार आहे. म्हणजे इक्वेशन आपल्याला कसं मिळेल, देअरफॉर इक्वेशन फर्स्ट और दॅट अबव इक्वेशन वी गेट आर विच इज इक्वल टू a1 स्क्वेअर प्लस a2 स्क्वेअर मायनस येणार आहे का, तर या ठिकाणी कॉस 180 ची व्हॅल्यू मायनस होणार आहे, त्यामुळे मायनस ट्वाइस ऑफ a1 a2 असे आपल्याला व्हॅल्यू मिळेल. आणि हेच एक्सपान्शन कशाचं आहे, तर आपण सांगू शकतोय आर विच इज इक्वल टू अंडर रूट a1 मायनस a2 ब्रॅकेट स्क्वेअर. म्हणजेच आपल्याला सांगता येईल बघा कशा पद्धतीनं काय येईल बघा, ही व्हॅल्यू ही आपण या ठिकाणी वरच्या बाजूला लिहूया याचंच, म्हणजे वर्गमुळाला हे स्क्वेअर रूट निघून जाणार, म्हणजे आर विच इज इक्वल टू काय मिळणार, a1 मायनस a2 अशी व्हॅल्यू आपल्याला मिळाली. ओके, आणि मग यानंतर a1 मायनस a2 कारण स्क्वेअर रूट स्क्वेअर निघून जाणार आहे. जर समजा बट a1 विच इज इक्वल टू a2 असेल तर काय होणार आहे, आर विच इज इक्वल टू 0 होणार आहे का, तर a1 मायनस a2 0 झाली. अशा पद्धतीनं आपल्याला ह्या ज्या काय व्हॅल्यू आहेत ह्या सगळ्या व्हॅल्यू आपल्याला बघता येतील. केस फर्स्ट आपण बघितली, जर फेज डिफरन्स 0 असेल तर व्हॅल्यू जी आहे आरची व्हॅल्यू इथे इक्वेशन आपण हे घेतलेलं आहे बघा, आर विच इज इक्वल टू आपल्याला मिळू शकते a1 प्लस a2 मिळालं. जर a1 विच इज इक्वल टू a2 असेल तर आपल्याला या ठिकाणी सांगता येईल आरची व्हॅल्यू किती मिळणार आहे 2a. जर थीटा हा जर फेज डिफरन्स हा जर 90 असेल, ओके, जर फेज डिफरन्स 90 असेल तर आपल्याला सांगता येईल काय होणार आहे बघा, हे 90 जे आहे ह्या ठिकाणी म्हणजेच काय कॉस 90 ची व्हॅल्यू 0 असेल आणि मग इक्वेशन आपल्याला हे मिळणार आहे. यानंतर जर a1 विच इज इक्वल टू a2 म्हटलं आपण, ओके, तर आपल्याला काय इक्वेशन मिळेल, आर विच इज इक्वल टू √2 इंटू a नॉट a1 a. ओके, का तर a1 विच इज इक्वल टू 8 हां इथं आपलं राहिलं होतं √2 इंटू a येईल. ओके, जर फेज डिफरन्स आपल्याला सांगता येईल जर तो 180 असेल, फेज डिफरन्स 180 असेल तर कॉस 180 ची व्हॅल्यू आपण इथे लिहिले -1 म्हणजेच कॉस phi1 मायनस phi2 -1 येईल, आणि ही व्हॅल्यू इथं ठेवली इथल्या इक्वेशनमध्ये तर काय ना a1 स्क्वेअर प्लस a2 स्क्वेअर मायनस ट्वाइस ऑफ a1 a2, आणि हे एक्सपान्शन कशाचं आहे तर a1 मायनस a2 ब्रॅकेट स्क्वेअरचं आहे. मग इथं स्क्वेअरला स्क्वेअर रूट निघून जाईल, म्हणजे आर विच इज इक्वल टू a1 मायनस a2 असं मिळेल आपल्याला. आणि जर a1 विच इज इक्वल टू a2 असं जर आपण मानलं,
म्हणजे A1 हा A2 इतकाच आहे, तर आपल्याला आरची व्हॅल्यू काय मिळणार आहे 0. म्हणजे अशा पद्धतीनं आपल्याला इन डिटेल ह्या स्पेशल केसेस यासुद्धा तुम्हाला MCQसाठी निश्चित विचारल्या जाऊ शकतात. फेज रिफरन्स दिला आणि या अगोदर विचारलेल्या आहेत. बोर्ड परीक्षे दृष्टीनं हा जो पॉईंट होता तो खूप महत्त्वाचा होता. ओके, धन्यवाद.